श्री स्वामी समर्थ। तर आज तुमच्याबरोबर शेअर करते खजूर चिंच गुळाची गोड चटणी, जी आपण दहीवडा किंवा पाणीपुरीसाठी वापरतो। खूप टेस्टी होते। इथे मी एक मोठी वाटी खजूर घेतलेला आहे, कोणताही खजूर घेऊ शकतो, आणि एक मोठी वाटी चिंच घेतली। आता हे दोन्ही पदार्थ पाणी बुडेपर्यंत आपल्याला भिजत घालायचे। साधारण 1 ते 2 तासांनी आपण बघू शकतो छान भिजलेले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण आपल्याला वाटायचं आहे। तर वाटताना आपण पाण्याचा वापर करू शकतो। त्याचबरोबर कोणतीही बी मिक्सरमध्ये येणार नाही ह्याची काळजी घ्यायची। बिया अगोदरच काढून घ्यायच्या। छान वाटून झाल्यावर ना एखाद्या पुरणाच्या चाळणीमध्ये घेऊन आपल्याला ते छान असं गाळून घ्यायचं आहे चाळणीमधनं मिश्रण। इथे तुम्हाला कढईमध्ये तूप दिसेल, तर आपल्याला तूप वापरायचं नाहीये, पण ही कढई आहे ना त्यामध्ये मी गुलाबजाम तळलेले आणि मग मला घासायला कंटाळा आलेला। म्हणजे काय तर खूप त्या दिवशी काम होतं आणि कढईचा वापर होणारच होता, म्हणून मी त्याच भांड्यामध्ये गाळून घेतलेली आहे चिंच। पण तुपाचा वापर आपल्याला नाही करायचा आहे, पण थोडं तूप होतं तरी हरकत नव्हती, काही फरक नाही पडणार त्याच्याने। आणि गुलाबजाम तळलेले ते कशासाठी तर रबडी गुलाबजाम केक बनवलेला मी। तुम्हाला आवड असेल तर जरूर या अगोदरचा ब्लॉग बघा, खूप सुंदर केक तयार झालेला, खूप टेस्टी। आता इथे ना आपलं सगळं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे गाळून झालेले। चोथा सुद्धा साईडला काढून टाकला मी, भरपूर चोथा निघतो, जरूर गाळून घ्या। आणि आता बारीक गॅसवर आपल्याला चटणी बनवायची। आता चिंच खजूर मोजले ना त्याच वाटीने गुळ मोजून घ्यायचं, थोडं जास्त असेल तरी चालेल। आणि ते गुळ आपल्याला त्या मिश्रणात घालायचं आहे। त्याचबरोबर एक मिठाचा खडा मी घातलेला आहे, म्हणजेच काळा मीठ 1 चमचा घालायचा, 1 चमचा भाजलेला जिरा आणि 1.5 चमचा मिरची पावडर। तर हे मिश्रण घ्यायचं आणि त्याचबरोबर आपला साधा मीठ सुद्धा 1 चमचा घालायचा, थोडंसं कमी, आणि मिक्स करून घ्यायचं। मी साधा मीठ नंतर घातलं कारण का मी विसरलेली। छान अशी उकळी येईपर्यंत त्याला शिजवायचं। बारीक गॅसवरच ठेवायचा, आडवा झाकण द्यायचं, कारण का त्याचे जे बबल्स उडतात ना तर ते आपल्याला चटका सुद्धा देऊन जाऊ शकतात, त्यामुळे त्याच्यावर आडवा झाकण ठेवायचा। छान त्याचा कलर चेंज होतो आणि सुखेपर्यंत थोडीशी आटते चटणी आटेपर्यंत छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आणि इथे मीठ मी नंतर घातलं, तुम्ही बघू शकता। तर छान मिक्स करून आपल्याला याला बारीक गॅसवर झाकण देऊन शिजत ठेवायचे। झाकण मात्र आडवा द्यायचं। छान शिजली का थंड करून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये 1.5 महिना वापरू शकतो। कोणत्याही पदार्थात घालण्यासाठी थोडंसं वाटीत पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा चटणी घ्यायची आणि मिक्स करून ती आपण त्या पदार्थात वापरू शकतो। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।